नमस्कार. मनस्विता स्वप्नापासून कर्तृत्वापर्यंत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आयुर्वेद ही आपल्या भारताची अति प्राचीन जीवन पद्धती आहे, ज्यामध्ये नैसर्गिक औषधी, आहार, योग आणि दिनचर्येचा समावेश असतो. या सगळ्यामुळे आपण खरं तर शरीर, मन आणि आत्मा यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो आणि तो राखला गेला तर आपण एक आरोग्यदायी आणि आनंदी आयुष्य जगू शकतो. मनस्वितेच्या आजच्या भागात आपण गप्पा मारणार आहोत आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर उज्ज्वला कुलकर्णी यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत आयुर्वेदाचं आपल्या आयुष्यातील महत्व. नमस्कार डॉक्टर. नमस्कार रुपाली. सगळ्यात आधी मला आणि आपल्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की आयुर्वेदाची नेमकी व्याख्या काय आहे. आयुर्वेद तू म्हणालीस तसं अति प्राचीन शास्त्र आहे. 5,000 वर्षांपूर्वी वेदात ह्याची उत्पत्ती झाली आहे. तर साहजिकच हे शास्त्र संस्कृत भाषेमध्ये प्रामुख्याने लिहिलं गेलंय. आयुर्वेदाची व्याख्या करताना स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण व्याधीनां परमोक्षाच असा एक श्लोक आचार्यांनी सांगितलाय. त्यामध्ये स्वस्थ म्हणजे स्वस्थ व्यक्ती जो आरोग्यपूर्ण आहे त्याचं स्वास्थ्य रक्षण करणं, त्याला व्याधी होऊ नये म्हणून कार्यरत असणं हे वैद्याचं प्रमुख कर्तव्य सांगितलंय. अच्छा. आणि व्याधीनां परमोक्षाचं, त्या पलीकडे जाऊन जर का व्याधी झाली तर त्या व्याधीपासून त्या रुग्णाची मुक्तता करणं हे वैद्याचं दुसरं कर्तव्य सांगितलं. तुम्ही साधारण किती वर्षांपासून वैद्यकीय चिकित्सक म्हणून प्रॅक्टिस करत आहात. मी गेली 22-23 वर्ष झाले वैद्यकीय व्यवसायामध्ये कार्यरत आहे. मग याची सुरुवात कशी झाली. घरी म्हणजे माहेरी कोणी आमच्याकडे वैद्यकीय व्यवसायामध्ये नाहीये, पण माझ्या लहान बहिणीला तिच्या बालपणी आजार झाला होता, तर त्या आजाराचं निदान वैद्यांनी नाडी परीक्षा करून केलं होतं आणि ते शेवटपर्यंत तेच निदान होतं आणि त्याच पद्धतीने तिची चिकित्सा पण झाली होती. तर ती एक कुठेतरी घटना माझ्या मनामध्ये पक्की रुजली होती आणि त्यामुळे पुढे जाऊन खास करून आयुर्वेदीय चिकित्सा पद्धती आपण शिकावी आणि व्यवसाय म्हणून निवडावी असं मला जाणवलं आणि ते माझं स्वप्न माझ्या आई वडिलांनी पूर्णही केलं. अच्छा. आणि आता मी वैद्यकीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेच. माहेरी तुम्ही म्हणजे ऑफकोर्स हे सगळं शिक्षण घेतलं. मग लग्नानंतर तुम्ही कुठे शिफ्ट झालात आणि मग कामाची सुरुवात कधीपासून झाली. नाशिक कॉलेजला माझं शिक्षण झालं आणि शिक्षणामध्ये आमचा एक ट्रेनिंग पिरियड असतो, त्याला मी इंटर्नशिप म्हणतो. त्या काळातच माझं लग्न झालं आणि मग मी डोंबिवलीमध्ये आले आणि डोंबिवलीमध्ये पुढची माझी सगळी वाटचाल सुरू झाली वैद्यकीय व्यवसायातली. आणि भाग्याने माझे सासरे श्रीराम कुलकर्णी आणि पती अमित कुलकर्णी हेही ह्याच व्यवसायात असल्यामुळे आणि फॅमिली डॉक्टर म्हणून डोंबिवली रामनगरमध्ये सासऱ्यांचं नाव आहे. आजही त्यांच्या पश्चात लोक आदराने त्यांचं नाव घेतात. तर त्या सगळा वारसा मिळाल्यामुळे तिथूनच माझी खरी वाटचाल चालू झालेली. तुम्ही जेव्हा रुग्णाचं म्हणजे एखाद्या आजाराचं निदान करता त्यावेळी वैद्य चिकित्सक म्हणून त्या चिकित्सेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे नक्की. कुठलाही रुग्ण जेव्हा माझ्याकडे येतो त्यावेळेला तो जे काही त्या क्षणी त्याचं दुःख किंवा त्याची व्याधी मला सांगत असतो, त्या व्याधीवरती चिकित्सा करता करताच पुन्हा तू ह्या व्याधीकडे परत वळू नयेस किंवा पुन्हा ही व्याधी तुला होऊ नये किंवा इतरही कुठल्या व्याधी तुला होऊ नये या संबंधीचं मार्गदर्शन, त्याचप्रमाणे त्याला योग्य असं पथ्यापथ्य किंवा आवश्यक ते पंचकर्म, ऋतुचर्या, दिनचर्या याबद्दल त्या रुग्णांचं उद्बोधन करणं, त्यांना सांगणं, सल्ला देणं. शिवाय स्त्रीवैद्यक असल्यामुळे मुख्यत्वे स्त्रिया त्यांचे काही व्याधी घेऊन येतात, त्यांचं निराकरण करणं, त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीने मला चिकित्सेकडे बघण्याची गरज वाटते. मला वाटतं तुमच्या बोलण्यातून म्हणजे औषधाबरोबर जेव्हा तुम्ही असं कोणाशी बोलता, संवाद साधता, मला वाटतं ते सुद्धा जास्त परिणाम करतं. म्हणून कधी कधी मोकळेपणाने गप्पा मारणं आणि रुग्णाचं मन हलकवणं ही सुद्धा कधी कधी चिकित्सेचा भाग असतो. त्यामुळे मोकळेपणाने रुग्णांबरोबर संवाद साधल्यामुळे आपल्याला रुग्णांच्या बऱ्याचशा गोष्टी
त्यांच्या गप्पांमधनच कळतात की त्याचं पथ्य कुठे झालंय किंवा अच्छा. ते त्याच्या विहारामध्ये म्हणजे वागण्या बोलण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये चुका होत आहेत ज्या सुधारायला आपण त्याला सल्ला देऊ शकतो. ह्या सगळ्या गप्पांमधनं आपल्याला उलगडत जाणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ते एक नातं म्हणूनही रुग्ण आणि डॉक्टर असं एक मेकॅनिकल नातं न राहता त्याच्यामध्ये कुठेतरी जवळीकता येते बरोबर. आणि एक विश्वास येतो ह्या गप्पांमुळे. आणि ह्या विश्वासामुळे आपण जे काही पुढे त्याला पथ्य म्हणून किंवा एखाद्या गोष्टीविषयी सल्ला किंवा कसं खाल्लं पाहिजे, कसं तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल केले पाहिजे ह्याबद्दलचा सल्ला आपण मोकळेपणाने त्याला देऊ शकतो. आणि तो विश्वास एकमेकांमध्ये निर्माण झाल्यामुळे तो ते सल्ला पाळतातही, ज्याचा चांगला परिणाम रुग्णांवरती दिसून येतो. तुम्ही गेल्या 22-23 वर्षांपासून आता जसं म्हणालात त्याप्रमाणे या क्षेत्रात काम करताय. साधारण आत्ताचा जो पिरियड चालू आहे तो पिरियड किंवा आताची जी काम करण्याची प्रत्येकाची एक पद्धत झालेली आहे, प्रत्येकाचं लाईफस्टाईल जशी झाली, तुम्हाला काही असा फरक जाणवतो का की तुम्ही 10-15 वर्ष आधी कशा प्रकारे रुग्णांशी बोलत होतात आणि त्यांना काय सांगत होता? हो, ते नक्कीच जाणवतो. कारण जसं म्हणतो आपण काळ बदलतो, काळाप्रमाणे खाणं पिणं बदलतं, पोल्युशन आहे किंवा आपल्या खाण्यापिण्यातल्या सवयी आहेत, जे आपण फास्ट फूडचं प्रमाण ज्या पद्धतीने आपल्या जीवनशैलीमध्ये वाढलेलं आहे ते, आणि स्ट्रेस, ताणतणाव, सगळ्या प्रकारचा ताणतणाव. साधी सकाळी आपल्याला एखादी वेळ गाठायची असेल त्याच्यासाठी सुद्धा जो स्ट्रगल करायला लागतो की साधारण मुंबई सारख्या शहरांमध्ये तो जो प्रवास आहे किंवा ती गाडी वेळेवर पकडणं, पोहोचणं, ह्या सगळ्या गोष्टींचा छोटा छोटा जो स्ट्रेस येतो रोजच्या जीवनामध्ये माणसाला, तो सुद्धा त्याचं जीवनशैलीमध्ये तणावाचं प्रमाण वाढवण्याला कारणीभूत ठरतो. आणि सगळीकडे जाता नेहमीप्रमाणे बोललं जातं तसं की सोशल मीडिया किंवा सोशल प्लॅटफॉर्म्स किंवा मीडियावरती मोबाईलमध्ये जो वेळ जातो त्याच्याने फोकस्ड आपण त्या गोष्टींचा उपयोग न करून घेता वेळ घालवण्याचं साधन म्हणून त्याचा उपयोग केला जातो, ज्याच्यामध्ये की फक्त मोबाईल मधले लाईट, मोबाईलमध्ये सतत डोळ्यासमोर येणारे विषय एवढाच भाग येतो. पण इंटरॅक्शन आहे, मोकळेपणाने बोलणं आहे, जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या घटना आहेत त्याच्यामध्ये आपण इंटरॅक्शन मिस करतो. आणि तेही कुठेतरी ब्लड प्रेशर, डायबिटीस किंवा अनिद्रा यासारख्या रोगांना कारण ठरणाऱ्या गोष्टी. सो त्यामुळे आता बदलत्या काळानुसार ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल सारख्या प्लॅटफॉर्मवरनं मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती, ज्याच्यामुळे कधी कधी रुग्ण ती माहिती वाचूनच आमच्याकडे येतो आणि त्यामुळे मग रुग्णाचं काउन्सिलिंग करताना आम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या त्याला मिसलीड केलेल्या किंवा मिसकॉन्सेप्ट झालेल्या चेंज करण्यामध्येच खूप वेळ जातो. म्हणजे माझा आजार हा आहे आणि त्याचे असे असे औषध उपचार आहेत हे सुद्धा तो स्वतः बऱ्याचदा सांगितलं जातं. किंवा कधी कधी काही ठराविक टेस्ट करून येतात, बरोबर, ज्याची खरं तर त्याला गरज नसते, पण केवळ वाचलं आणि केलं अशी हा प्रकार होतो. तर ते कुठेतरी थोडंसं वाईटही वाटतं की प्राप्त परिस्थितीमध्ये बदलत्या काळानुसार झालेला हा थोडासा दुष्परिणाम म्हणू शकतो आपण. तुम्ही आता सुरुवातीला म्हणालात की तुमच्या घरातनच म्हणजे एक लग्नानंतर तुम्हाला जो एक सपोर्ट सिस्टीम आपण म्हणू किंवा त्यांचाच वारसा घेऊन तुम्ही पुढे काम चालू ठेवलेलं आहे. तर बऱ्याचदा म्हणतो प्रत्येक प्रवासात उतार चढाव येतात, तसे तुमच्या या प्रवासात काही उतार चढाव आले का? उतार चढाव तर येतातच, नो डाऊट. एक स्त्री व्यावसायिक आहे, तर मुलं लहान असताना म्हणा किंवा काही घरातल्याच ज्येष्ठांचे आजारपण म्हणा, ह्या काळामध्ये थोडंसं पुढे मागे झालं, पण व्यवसायापासून पूर्ण मुक्ती कधी झाली नाही. कारण घरामध्ये पती आणि सासरे दोघंही वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे सतत घरामध्ये त्या प्रकारच्या चर्चा, त्या प्रकारच्या रुग्णांच्या काही ठराविक केसेसचे डिस्कशन, ह्यामधनं सतत माझं काम तर चालूच होतं. वैद्यकीय व्यवसायाशी संबंध कधी तुटला नाही. पण थोडंसं एक म्हणतो तसं लहान मुलं असतानाचा जो स्ट्रगल पिरियड असतो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात तो थोडा होता, पण तो वगळता बाकी मात्र घरातनं पूर्ण सहकार्य, अगदी मुलांपासनं, पतींपासनं, सासऱ्यांपासनं कुठल्याही प्रकारचं ताणतणाव कधीही मला त्या बाबतीत जाणवले नाही. इथे आता आपल्या समोर ही काही डॉक्टर उज्ज्वलाज म्हणून आपण प्रॉडक्ट्स बघतोय, तर खरं मला हे विचारायला आवडेल की चिकित्सा देत असताना हा ब्रँड कसा डेव्हलप झाला?
कारण हा व्यवसाय करत असताना मी स्त्री चिकित्सक म्हणून ज्या वेळेला बसते प्रॅक्टिस करताना, तेव्हा बऱ्याचदा रुग्णांना आपण सहज सांगतो की अरे आता हिवाळा आलाय तर स्किन केअर रुटीन मध्ये अभ्यंग कर. अभ्यंग म्हणजे काय म्हटलं की अरे मग तेल लाव, तेलाने मसाज कर. अशा गोष्टी जेव्हा छोट्या छोट्या आपण रुग्णांना सांगतो, किंवा ज्यांना पिंपल्स आहेत किंवा त्वचा रोग आहेत किंवा मुली येतात हॉर्मोनल डिसबॅलन्स आहे, आता स्किन खराब झाली आहे, माझं लग्न आहे, तर काय करू. मग ज्या वेळेला आम्ही सल्ला देतो की लेप लाव, फेस पॅक लाव, तर मग कुठला लाव, मग तुम्हीच द्या ना डॉक्टर, असं म्हणता म्हणता मग म्हटलं अरे हे तर सगळं आपल्या व्यवसायामध्ये आहेच, पण त्याला एका चांगल्या पद्धतीने रुग्णापर्यंत पोहोचवणं आणि त्याची सतत उपलब्धी ठेवणं हे पण आपल्याला आवश्यक आहे. आणि मग रुग्णांच्याच आग्रहाखातर आणि त्यांच्यासाठी म्हणून ऍक्च्युली या सगळ्या प्रॉडक्ट्सचा जन्म झालाय. आणि एक ब्रँड म्हणून आता तो सध्या काय काय आहे त्याच्यामध्ये नक्की? ह्यामध्ये आपण नित्य नेमाने आयुर्वेदात जसं म्हटलंय की आपल्या रोजच्या ऋतुचर्येमध्ये, दिनचर्येमध्ये काय काय गोष्टी असाव्या, त्या दिनचर्येमध्ये जे आपण अंगाला तेल लावून आपली स्किन केअर करतो, उठण्याने आंघोळ करून आपलं स्क्रबिंग करतो, फेस पॅक लावून आपल्या चेहऱ्याचा उजळपणा तजेलदारपणा ठेवतो, केसांना तेल लावून आपण केसांचं आरोग्य राखतो, वेगवेगळ्या केसांच्या समस्या असतात, डॅन्ड्रफ वगैरे, तर ह्या सगळ्यांसाठी म्हणून छोटे छोटे जे उपाय आहेत त्याच्यामध्ये अभ्यंग तेल आहे, उठणं आहे, बॉडी क्रीम आहे, ॲलोवेरा जेल आहे, एक आपण दिनचर्याचा भाग जसा म्हटला की त्याच्यात ह्या सगळ्या स्किन केअर आणि हेअर केअरच्या गोष्टींना, तसं ऋतुचर्या म्हणून पण येते. बदलत्या ऋतूनुसार आपल्या आहार विहारांमध्ये जे बदल करायचे तसं. तर त्याच्यामध्ये आता हिवाळ्याचा सीझन आहे, तर जनरली आपण म्हणतो की च्यवनप्राश खा, तर तसा एक आरोग्यपूर्ण असा च्यवनप्राश पण आहे. आणि स्क्रबिंग करतो आपण ह्याच्यामध्ये म्हणतो, तर ते आजकाल सगळ्यांना उठणं घेऊन आंघोळ करण्यात एवढा वेळ नसतो, तर म्हणून आम्ही तेच उठणं घालून आम्ही साबण तयार केलाय की जेणेकरून त्याही आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये हे तत्व आपल्याला पाळता येईल स्क्रबिंगचं. असेच हे छोटे मोठे सगळे उपचार कम स्किन आणि हेअर केअर असेही प्रॉडक्ट्स यामध्ये आलेली आहे. आणि व्यवसायामध्ये मी ऋतुचर्येचा जो मुद्दा बोलले त्याच्यामध्ये आम्ही ऋतूनुसार पंचकर्म हाही एक आयुर्वेदामध्ये उल्लेखलेला भाग आहे. तर त्या पंचकर्मामध्ये जसं सगळ्यांना माहितीये की अंगाला तेल लावणं असतं, वाफ घेणं असतं, आपण स्वेदन म्हणतो, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एनिमा, बस्ती ज्याला म्हणतो, वमन विरेचन, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये नेहमी मसाजसाठी वगैरे लागणारी किंवा शेकण्यासाठी म्हणून लागणारी एक विशेष एक पोटली पण आम्ही त्याच्यामध्ये केली की जी तुम्ही घरीही वापरू शकता. बरोबर. तर अशा प्रकारचे हे सगळे छोटे छोटे प्रॉडक्ट्स आहेत. डॉक्टर, तुमच्याकडनं जी माहिती मिळते त्याच्यावरनं मला खरंच जाणवतंय की खूप अजूनही वेगवेगळे विषय आहेत आणि ज्याच्यावरती आपण सखोल चर्चा करू शकतो. खूप जास्त माहिती प्रेक्षकांना मिळणं गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की आज आपण इथेच थांबूया, पण आपण पुढे ही माहिती नक्की कंटिन्यू करू. आणि प्रेक्षकांना देखील मला हे सांगायला आवडेल की तुम्ही भाग बघत राहा. मी म्हटलं त्याप्रमाणे खूप अजून माहिती आहे ज्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर मनस्विता बघत राहा आणि पुढच्या भागामध्ये आपण पुन्हा एकदा नक्की भेटू. धन्यवाद.